कुळगाव बदलापूर नगरपालिका हद्दीतील बदलापूर गाव परिसरात पददिवे लावण्यासाठी शहरातील एका बड्या नेत्यानेच पालिका प्रशासनाला विरोध केला असल्याची माहिती समोर आली आहे। बदलापूर गाव परिसरात अनेक ठिकाणी पददिवे सडलेल्या अवस्थेत आहेत। तसेच नुकताच बदलापूर गावातून बडोदरा हायवे गेला असल्याने त्यामध्ये मोठ्या प्रमाणात अनेकांची घरे विस्थापित झाली आहेत। त्या ठिकाणी आता लावण्यात आलेल्या पददिवे किंवा स्ट्रीट लाईटचा उपयोग नसल्याने तेथील पददिवे इतरत्र स्थलांतरित करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते हर्षद भोपी यांनी पालिका प्रशासनाकडे केली आहे। त्याचप्रमाणे गेले अनेक वर्षांपासून उभे असलेले पददिवे सडलेल्या अवस्थेत असल्याने त्या ठिकाणी नवीन पददिवे लावण्याची मागणी देखील हर्षद भोपी यांनी पालिका प्रशासनाकडे केली आहे। याबाबत वार्षिक निविदा मंजूर झाली असून लवकरच प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यात येणार असल्याचे मुख्याधिकारी योगेश गोडसे यांनी हर्षद भोपी यांना लेखी पत्राद्वारे कळवले आहे। परंतु असे असताना अद्याप प्रत्यक्ष काम सुरू करण्यात आले नसून शहरातील एका बड्या नेत्याने पालिकेवर दबाव आणून हे काम करण्यासाठी मनाई केली असल्याचा आरोप हर्षद भोपी यांनी केला आहे। यामुळे विकास कामात अडथळा आणणारा बडा नेता कोण असा प्रश्न स्थानिक नागरिकांनी उपस्थित केला असून पालिका प्रशासनाने तातडीने या कामात सुरुवात केली नाही तर स्थानिक नागरिकांना आंदोलनात्मक भूमिका घ्यावी लागेल असे हर्षद भोपी यांनी म्हटले आहे। बदलापूर गावामध्ये भरपूर ठिकाणी पददिवे नव्हते। त्या संदर्भात तेथील सर्व नागरिकांनी माझ्याकडे समस्या मांडली। त्यानुसार मी 13/8/2023 त्यानंतर 22/8/2023 28/8/2023 अशा 3 पत्रव्यवहार केले, ज्याच्यामध्ये विविध प्रकारच्या समस्या लोकांच्या की ह्या ठिकाणी काळोख आहे, या ठिकाणी पोल नाही, या ठिकाणी पोल सडलेले आहेत, कुजलेले आहेत, सदर पोल बदली करण्यात यावे। तसेच जो 100 वर्षापासूनचा पालखीचा रस्ता होता त्या ठिकाणी पूर्णपणे अंधार होता। त्या ठिकाणी सर्व मंदिराच्या गावातील पालख्या त्याच रूटनी जातात। हा 100 वर्षापासूनचा मार्ग आहे। सदर याची दखल घेऊन कुळगाव बदलापूर नगर परिषदेने मला माझ्या पत्रक दिलं की सदर या ठिकाणी समस्या आहे, त्या ठिकाणी नवीन पोल आणि तसेच ज्या ठिकाणी सडलेले कुजलेले पोल आहेत ते काढून त्या ठिकाणी पोल बदली करण्यात यावे। त्या ठिकाणी बडोदा हायवे जिथे गेलेला आहे त्या ठिकाणी भूसंपादनामध्ये काही घरं तुटली, त्या ठिकाणी चांगल्या क्वालिटीचे पोल होते। सदर पोल हे विभाग प्रमुख आणि इंजिनियरनी बघून त्यानुसार मला लेटर दिला की ते पोल दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट करण्यात यावे। तसेच नाक्यावर एक मोठा हायमास लावण्यात आला। त्या ठिकाणी एक मिनी हायमास ऑलरेडी आहे आणि 3 ते 4 पददिवे लागलेले आहेत। सदर हायमास 2 वर्षापासून मिनी हायमास बंद आहे। तो हायमास शिफ्ट करण्याकरता मला मुख्याधिकाऱ्यांनी पत्रक दिले। सदर पत्रक हे ठेकेदाराला सुद्धा कॉपी देण्यात आली आणि काम करण्यास सांगितले, परंतु हे काम करताना अजूनही ते काम झालेलं नाही आणि ठेकेदारांना आणि यांना विचारलं असता विभाग प्रमुखांनी पण मला उत्तर दिले की सदर हे एखाद्या नेत्याच्या दबावामुळे सदर काम हे होत नाहीये, तरी आम्हाला थोडा टाईम द्यावा। 1 महिना होऊनही सदर अजूनही तो मिनी हायमास तिकडे शिफ्ट करण्यात आलेला नाही। गरज नसलेला हायमास हा शिफ्ट करण्यात यावा अशी माझी आणि मुख्याधिकाऱ्यांनी आदेश देऊनही काम का होत नाही याचं मला उत्तर हवं आहे। मुख्याधिकाऱ्यांशी भेट घेणार आहेत का याबाबत किंवा चर्चा करणार आहात का? याबाबत नक्कीच मी मुख्याधिकाऱ्यांची भेट घेईन, कारण की मी सदर दिलेला विषय हा विभाग प्रमुख तसेच मुख्याधिकाऱ्यांना आवडला, कारण की माझा एक उद्देश होता की जे वेस्ट आहे इज कन्व्हर्टेड इनटू वेल्थ असं मी त्यांना सांगितलं की सदर पोल हे 2 वर्ष खराब होत आहेत, त्याच्यावर कोणताही पददिवा नाही आहे, आपण ते रियूज करू शकतो आणि त्या पोलच्या ठिकाणी बटरफ्लाय असलेले दोन्ही साईडला प्रकाशमय करणाऱ्या रस्त्यावर पददिवे आहेत आणि हे पोल दिवा नसलेले 2 वर्ष सडत भिजत आहेत, ते आपण रियूज करू शकतो। तर हे याबाबत मला पत्र दिलं, परंतु हे काम अजूनही होत नाही आहे। भेट घेऊनही पुढे कार्यवाही नाही झाली तर तुमची पुढची भूमिका कशी असणार आहे? जर हा मिनी हायमास त्या ठिकाणं काढून ज्या ठिकाणी आपण पत्रक दिलेलं आहे त्या ठिकाणी शिफ्ट झालं नाही तर नक्कीच आम्ही तिथे आंदोलन करू। आणि दुसरं की जे मॅपल सिटीचे इथे जे पोल आहेत चांगल्या स्थितीतले 2 वर्ष भिजत आहेत ते पोलही गरजेच्या ठिकाणी शिफ्ट करण्यात यावे असे माझे नगरपालिकेला एक शेवटचं विनंती राहील। यापुढे जर ही गोष्ट पत्रक देऊनही जर मुख्याधिकाऱ्यांचे आदेश जर झुगारत असतील तर आम्ही गावकरी सर्व आंदोलन करू। प्रतिनिधी ऋतिकेश रोकडे, लोकपालक न्यूज, बदलापूर।